ती नवरी तिकडं झक मारायची, लांब उभी करायची ना, त्याच्या पुढं आणून उभी केली. हे फोटो नाही, त्यानं नवरीला मिठी मारायची. आता ती पळून ती पहिलीच 2 याला पळून गेली ती. आता काय झाली? हे थांबलं पाहिजे. काय मध्ये तू मुलींचे फोटो तर इतके बिंडोक आहेत. घागरा घालती, घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती, आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे, तोंड जोडायची पाहिजे का नाही? काही आपलं बावळाटवाणी आणायचं नवीन. आता एक बावळाट, आता एक बावळाट पण आणलाय आपल्याकडं. हे बोर्ड तर कंट्रोल केलेच पाहिजे. त्याच्यावर नवरदेवाच्या आईचा फोटो लावा, वडिलांचा लावा, आपलं नाही म्हणणं नाही, पण जरा संस्कृती टिकेल अशी लावा. आता ते लग्नात तो बलून आणलाय, बलून कोणी झक मारली तो फुगा केलाय, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची. केवढा येडेपणा आहे बा. आणि ते डान्स करीत खाली येणार, कुठून? वरून स्टेजवर. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, अहो तो 10 मुसाळ्या घडी तो घातला बलून मध्ये. आता ती नवरी भंगार, तिला ब्युटी पार्लरला नेलं. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहेत त्याच्या. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे, हा भोवायला कलर देणे, हा कोपरा वाढवणे, इकडं कोपरा वाढवावा लागतो, आणि केसाला असा फुगा करून बट गालावर घेणे. आणि ती नवरी घातली बलून मध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं कुठं? बलून मध्ये. आता ती नवरी नवरदेवाला खिटली. खिटली म्हणजे स्मॉल टच झाला. आपण स्मूथ टच म्हणू, स्मूथ टच. आणि चांगला टच कधी होईल नाही. याला टच व्हायचा, पण जर शिवाऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेवा. नाही याला कुठं राहू दे, याला कुठं तरी थांबलंच. अरे आमचा संप्रदाय सत्य सांगतोय. मेला इंदुरीकर सांगू इंदुरीकर, मला आता ह्या दत्त जयंतीला 29 वर्ष पूर्ण होतील महाराज झाल्याला. आता 30व वर्ष लागण. माझ्याबरोबरचे निमे गेले, मी अजून तसाच आहे. नाही मेलो आम्ही, खरं सांगू लोकांना पटत नाही, पण ती काळाची. आणि टी व्हीतल्या सगळ्या जाहिराती खोट्या आहेत. लोक पाहत येतो. शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का? हा उठा मोती स्नानाची लगेच ते म्हाताडं दरवाजा उघडीत. आमची परंपरा नाही. याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे. या बिचाऱ्या यजमानांनी, आमदार लोणीकर साहेब आहेत, सगळे आमचे नगरसेवक अध्यक्ष आहेत, सगळे ह्या मंडळीने भविष्यात थोडासा परमार्थाचा हिस्सा टिकवला पाहिजे. पिढी संपेल. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. आभार मानायला कोणी? ज्ञानेश्वर ऐका, महिला मंडळ आणि पुरुष मंडळी जाईपर्यंत थोडं मंडपामध्ये थांबायचंय. कृपया सर्व महिला मंडळींना सूचना आहे, सर्व पुरुष मंडपाच्या बाहेर नंतर पाया पैसे क्षमा पराग महाराज. तुकाराम कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गुरुजी न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन थर्ड लॉ. मग मी एक लॉ सांगतो, तो कितवा आहे ओळखा.
Action and reactions are equal but direction opposite. It is called. Action and reactions are equal but the direction is opposite. It is called. Shemi wale. Correct. It is called Newton's third law of motion. डावी वाले कोण आहे रे? नाही त्यानं दाखला काढून घेतला तो नाही. डावीला एक तू नाही. डावीला कोण आहे तुमच्यात? ए तू एक डावीला. ए हा डावीला आहे ना. तू शेमीला आहे का मराठी मीडियम? डावीला आहे तू. विठाल आहे विठाल. ज्ञान ए बस बस तिथंच बस खाली बस बस. नाही आपल्या भक्तांना कळ निघत नाही. तू कितीला आहे रे? 12वी आर्ट. हा 4 आर्टचा आहे ते लगेच लक्षात येतं. 12वी आर्टला आहे ना तू. ज्ञानेश्वर महाराजांची सासरवाडी कुठली? तुवाण ढोळायची पाळी. हा आता यांनी सांगितलं. हा आणि ते पोरानं ते सैराट मधलं गाणं कोणतं रे? ते झिंगाट. आणि ती पोरगी कोण आहे रे? ती आरची. आणि तो पोऱ्या तू कितीला आहे? घड्याळाला काटे किती? घाबरे किती रे? 3 सेकंद काटा 7 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो? तू म्हणा आमच्या घड्याळाची काठीच सरकते. तुम्हाला जर माया थोडं मागं जायचं आपल्याला, परत पुढे यायचंय. ज्ञानदेव व्हायचं याला जपा. इथं होतो आपण. तुम्ही इथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो. आणि तुम्हाला जर याला जपायचं असेल तर तुम्हाला देव भेटेल. इथं आपण होतो. पण देव होण्यासाठी माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं डोकं खाजवलं तरच कीर्तन करेल. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर एक घरात म्हातारी मारावा. उत्तर आहे माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा. आणि माया नावाची म्हातारी मेलीन, बोध नावाचा मुलगा झाला की तुम्ही ज्ञानदेव व्हाल. मग माया नावाची म्हातारी मारायचं औषध घोडा घोडा वाजते टाळ. घोडा घोडा वाजते टाळ. हला 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 टाळ. घोडा घोडा वाजते टाळ. घना घना नादर साळ. घना घना नादर साळ. घना घना नादर साळ. घना घना नादर साळ. उदो झाला पहले ओढ. उदो झाला पहले ओढ.
तुम्ही म्हणाल नाही गपक्यात म्हातारी मिली. त्या म्हातारीचं नाव काय होतं? बास. आणि माया भजनाला घाबरत असल्यामुळं म्हातारी मेली. त्या म्हातारी मेल्यामुळं आपल्याला मुलगा झाला आणि तो मुलगा बौद्ध झाला. आणि माझं लग्न न होता निवृत्तीनाथाच्या कृपेनं मला 4 मुलं झाली. पहिला मुलगा ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. आणि जगातले जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे. एक वाक्य सांगा. हरिपाठ ही साधना इतकी भयानक आहे, ज्याने हरिपाठाचं चिंतन केलं त्यालाच ज्ञानेश्वरी कळते. आता हे आपल्याकडं काय झालं, हरिपाठाचा हे टाळकरी जे आपण सप्त्याला बोलवतो ना, यांनी म्युझिकल ड्रामा करून टाकला. म्हणजे यांनी त्याला साडी लावायचा आणि नाचून हरिपाठ करायचा. चुकीचं आहे. हरिपाठ झाल्यावर तुम्ही 1.5 तास नाचा, पण हरिपाठ हा अशी साधना आहे. तुम्हाला उत्तर सांगा, परमार्थाचा पायाच हरिपाठ आहे. म्हणून एक वाक्य सांगतो तुम्हाला, एकही ग्रंथ पाठ करू नका, काय येणार नाही आपल्याला, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. आणि हरिपाठाला प्रत्येक ठिकाणी तुकडे ज्ञानेश्वरीला वावे, हरिपाठाला तसं नाही आहे. जाग्यावर उत्तर आहे, जाग्यावर प्रश्न आहे. देवाची आहे मुभाक्षण, फायदा काय? तेने मुक्तिचारी. कशानं? हरिमुखे म्हणा. फायदा काय? पुण्याची गणना केव्हा करी आसोनी, वेदशास्त्रुबारी, द्वारकेचा राणा, कौवेदी संवेदी जाण. शास्त्राचे कारण काय? 18 पुराणे. कसं घे? मंथुनी तैसे घे वायाव्यर्थ कथा. तुम्ही हरिपाठ चांगला करा. आणि म्हणून लोणीकर साहेब आहेत सगळे, अध्यक्ष विध्यक्ष सगळे. तुम्ही एक काम करा आमदार खासदार साहेबांनी, इथून पुढे जेव्हा अधिवेशन होतील तुमचे, संत साहित्य अभ्यासक्रमात घातलं पाहिजे असाच आग्रह धरला पाहिजे. असं प्रत्येक वर्गाला एक संत शिकवला गेला पाहिजे. इथून पुढे 2च गोष्टी आपल्याला वाचवायच्या आहेत, एक संप्रदाय आणि 2 धर्म. संकट माणसावर नाहीत, संकट धर्मावर आहेत. म्हणून आजच्या कथेत पहिलं वाक्य सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, पण एकमेकातले मतभेद विसरून धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. कारण आता ती काळाची, गावातल्या सरपंचांनी सगळ्यांनी आता शाळा उघडल्यावर गुरुजीला विनंती केली पाहिजे, आणि शाळेच्या नोटीस बोर्डाच्या फळ्यावर रोज हरिपाठातला एक आभार केला पाहिजे, आणि तो मुलांनी वहीत लिहून घेतला पाहिजे. इथून पुढे जर मुलांना अध्यात्म नसेल, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून थोडीशी गुन्हेगारी कंट्रोल आहे, नाही तर भयानक गुन्हे होतील, भयानक. काय म्हणणं आहे तुमचं? कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो महाराज, की ह्या मुलाचं वय कमी आहे आणि गुन्हा 16चा बलात्कार करतो, याचा अर्थ काय? 18ची पोरग 2-4 गाडी आडून खून करतात, याचं कारण काय? नामाशी विनमुख तो नर पापिया. एक खरं सांगू, ज्या घरामध्ये परमार्थाचा ओलावा आहे ती घरं सहसा वाया जात नाही. तुळशीला पाणी घालणं, मोठ्या माणसाच्या पायाला वाकणं, गाईची सेवा करणं, या गोष्टी काळाची. आणि आपण मेल्यावर ही पिढी देवळं ठुणार नाही. हे म्हणतील मोक्याच्या जागेवर देऊळे पाडून टाका, तिथं मॉल टाका. ह्यांना परमार्थाचा गंधही राहिला नाही, घरात नाही, गावात नाही, शाळेत नाही. आता ह्या बिचाऱ्यांनी एवढा मोठा कथा केली, ही केवळ जगासाठीच ना. त्यांना काय, त्यांनी त्यांच्या घरातही बसून कथा ऐकलीच असते ना. हां, पण एवढ्या लोकांना राधाकृष्ण महाराजांचं दर्शन झालं, हे केवढं भाग्य आहे. आणि म्हणून मला मुलगा झाला, हरिपाठ कीर्ती मुखी. पण तो हरिपाठ कसा करा?
मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिशी मानवा राहुरी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिशी मानवा राहुरी मंदिरी कधी उजेडात होते पुण्य उजेडात होते पुण्य अंधारात ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी गणे लोक सेवा उखडदार देवा उखडदार देवा उखडदार देवा देहानीती धोरे भक्तीचा ठेवा देहानीती धोरे भक्तीचा ठेवा उखडदार देवा आजच्या कार्यक्रमाचे यजराम सर्जेराव ऐरबा बोराडे, गजानन नारायणराव बोराडे. कार्यक्रमाच्या आपल्याला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी एवढ्या कथित करायच्या आहे. महिला मंडळ अख्ख्या कीर्तनात मी तुम्हाला एक शब्द सुद्धा बोललो नाही. आता महाराज म्हणून नाही,
पण तुमचा मुलगा म्हणून बसणाऱ्या सगळ्या लोकांनी 2-3 गोष्टी माझ्या ऐकायच्या. सांगू एक महिलांसाठी सांगतोस. सांगू पाया पडतो तुमच्या आजपासून या बोराडेंनी सगळ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक महिलांनी संकल्प करा, तुमच्या घराभोवती जेवढी जागा असेल तेवढ्या जागेत तुळशी लावा. तुम्ही घराभोवती जितक्या तुळशी लावाल तितकं ऑक्सिजन शुद्ध मिळेल, आणि ऑक्सिजन शुद्ध मिळाला तरी शरीर निरोगी राहील. ऑक्सिजन अभावी लोक तरफडून मेली. ऑक्सिजन शुद्ध देणारी वनस्पती फक्त तुळस आहे. तुम्ही कुंडीत लावा. हा जो मंठ्याचा जो पट्टा आहे हा 10-15 वर्षात प्रदूषणाने ग्रासला जाईल. तुमच्याकडे हवा प्रदूषण राहील, ध्वनी प्रदूषण राहील, एअर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, आणि या सगळ्या पोल्युशनमधून वाचायचं असेल तर घराभोवती तुळशी लावणे, रात्री दरवाजा उघडा ठेवणे, शुद्ध ऑक्सिजन घेणे, आणि धावपळीच्या जगात 2 दिवस जास्त जगणे. याच्यावर तुमचं मत काय? ती काळाची. आता शेतकऱ्यांना एक सांगू. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढाकळात, रुपया मिळाला नाही. 7,000 होती सोयाबीन, तेव्हा दिली नाही. भाव वाढन म्हणून 5.5 दिली. शेतकरी वर्गाला पाया पडतो. यावर्षी पूर्ण शेती तोट्यात आहे. एक. दुसरी गोष्ट, शेतामध्ये 4 महिने पाणी असल्यामुळं पूर्ण शेती निझूर झालेली आहे. म्हणजे शेती जवळजवळ संपलेली आहे. तुम्ही शेतामध्ये एक 10 मिनटं बसून पहा, वास येतो जमिनीचा. का? जमिनीमध्ये एकही क्षार राहिला नाही, फॉस्फरस नाही, कार्बन नाही, नायट्रोजन नाही. शेतकरी वर्गाला पाया पडतो. आता तुमच्याकडं पाणी जरी असलं, तुम्ही जरी रब्बी उभी केली हरभरा गहू, तर जमिनीत त्या पिकाला उतरवण्या इतकी ताकदच राहिली नाही. म्हणून तुमच्या पाया पडतो, लग्नांचे खर्च कमी करा, वाढदिवसांचे खर्च कमी करा, आणि शेती अशी बनवा का रब्बी तरी हातात आला पाहिजे. शेतीला सेंद्रिय खते वापरा. याच्यावर तुमचं काय? कारण शेतकरी वाचला तर जग वाचेल. लग्न साधे केले तरी मुले होतात. आणि पाया पडतो तुमच्या, काही गोष्टी समाजाने स्वतःहून बंद केल्या पाहिजेत. लग्नातले सत्कार बंद करा, आणि शाळेला 2-3 हजार रुपये देणगी द्या. शाळा डिजिटल बनवा. भागवत कथा, सगळ्या शाळा डिजिटल झाल्या पाहिजे. टाळ्या वाजून, कमरा बांधून, माळा घालून लोक सुधारणार नाही. प्रत्येक शाळा आज डिजिटल पाहिजे. तुमचं काय मत आहे? प्रत्येक मुलगा लॅपटॉपवर बसला पाहिजे. हो, इथून पुढचा कार्यक्रम अतिशय. लग्नांमधले सत्कार बंद केले पाहिजे, शाळा डिजिटल केल्या पाहिजे, आणि प्रत्येक शेतकऱ्यानं उत्पन्नातला काही भाग गायीसाठी दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लग्नाने वनडे लग्न केलं पाहिजे. 9:30ला हळद, 9:30ला हळद, 10:30ला लग्न, 12 वाजता लोक घरी. हा 3-3 दिवस तमाशा बंद करा. बंद करा. काय कोणी नाव ठेवलं तर आपल्याला नाव ठेवणार काय लायकीचे आपल्याला माहिती. शेतकऱ्याला कोणी देत नाही. हा शेती उभी करायला पूर्ण नवं करायचं आहे. 100 रुपये डिझेल आहे, ट्रॅक्टरला 1200 रुपये तास आहे, DAP 1365ला आहे, युरिया 330ला आहे. जगणार नाही शेतकरी. मी स्वतः शेतकरी आहे. हे तुम्हाला पटतंय का मला सांगा. आणि शेतीला साईड बिझनेस काही नवीन आणायचं आणि बावळाटासारखं लोकांना आधी लागायचं. आता त्या लग्नपत्रिका बंद केल्या लोकांनी, आणि ते बोर्ड आणलेत लग्नाची, ते डिजिटल. पैशाला ऊत आला तुमच्या, लावा. पण कार्यक्रम करणाऱ्यांनी बोर्ड कार्यक्रम झाल्यावर काढून टाकले पाहिजे लगेच. 1.5 महिना रस्त्याला बोर्ड ठेवायचे. धक्का लागला म्हणजे झाल्या मारामाऱ्या. कार्यक्रम ते संपतं. पेटवा ठापऱ्या, धाबे चालून भाजी बंद. हे बंद केलं पाहिजे. डिजिटल लगेच काढून टाकले पाहिजे. काय मत आहे तुमचं? आणि आता लग्नाची डिजिटल आणल्यात, लावा तुम्ही. माझं काही मत नाही. पैशाला उता आलाय तुमच्या.
पण ते नवरा नवरीचे फोटो जरा नीट लावा, म्हणजे माणसाच्या अवलादीचे लावा. आता इथं एकही फोटो नाही, पण विश्वाचे मालकांची मूर्ती आहेत. शोभून दिसतं का नाही? ते भंगार बोर्ड आणलेत लग्नाला, ते नवरा नवरीने एकमेकाला खेटायचं. कुठून आणले? आणि तो नवरदेव भंगरी.